आणखी काही घडामोडी सविस्तर बघणार आहोत। कोल्हापुरातनं बातमी येते। सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची जुंपली आहे। आपल्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला तर बंटी पाटलासोबत गाठ आहे, रात्री 12 वाजताही मी काठी घेऊन उभा आहे असा इशारा सतेज पाटलांनी दिलाय, ज्यावर धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले। सतेज पाटलांना कोल्हापूरमध्ये दंगल घडवायची आहे का असा सवाल धनंजय महाडिक यांनी केलेला आहे। प्रचार करताना कुठली अडचण आली, काही अडचणी आल्या, दबावाचं राजकारण कुठं आलं, मला जाहीरपणे या चौकातून या ठिकाणी सांगायचं आहे, विरोधकांना सांगायचं आहे, तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी हरकत नाही। आमचा प्रचार करणाऱ्याच्या आडवं जायचा प्रयत्न केला तर बंटी पाटलाबरोबर गाठ आहे, हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो, हे जाहीरपणे सांगतो। निवडणूक 14 दिवसात होईल, 14 दिवसानंतर 7 तारखेनंतर ज्यांच्यासाठी तुम्ही जे काही करताय ते तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही, परंतु 7 तारखेनंतर मात्र बंटी पाटील आणि मी असणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। त्यांनी जे वक्तव्य केलं की आमच्या आडवं येऊ नका, तुमच्या आडवं येऊ नका, कोण कोणाच्या आडवं गेलंय याच्याबद्दल काही माहिती आहे का? माझ्या तर ऐकिवात काय नाही आहे। आणि लोकशाहीमध्ये सगळे प्रचार करत असतात, ही काठीची भाषा वगैरे खरं म्हणजे त्यांना दंगल घडवायची असावी कदाचित, त्यांचा तो नेहमीचा फॉर्म्युला आहे की आपल्या हातातून यश निष्ठत असलं की मग अशा पद्धतीचे काहीतरी स्टंट करायचे आणि लोकांचं अट्रॅक्शन मिळवायचं। खरं म्हणजे ते बहुतेक विसरलेले दिसतात, ते आता गृहमंत्री नाही आहेत।